नमस्कार, आज आपण बनवणार आहे पनीरची एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने भाजी। बनवायला जितकी सिंपल आहे तेवढी जास्त टेस्टी आहे। म्हणजे शाही पनीर असते ना, अगदी तशीच लागते। तर रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकायचे आपल्याला बस एक छोटा चमचा तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये ऍड करायचे एक छोटा चमचा जिरं आणि त्याचबरोबर एक मोठा कांदा रफली कट करून। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आणि कांदा छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय केली की कांद्याचा रंग पटकन चेंज होतो। तर हे बघा, एकच मिनिटात कांदा ट्रान्सलुसंट दिसायला लागलेला आहे। अजून 1 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, कांदा ब्राऊन गोल्डन दिसायला लागलेला आहे। तर त्यानंतर मी ऍड केलेले आहेत रफली कट करून टोमॅटो आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी इथेच मी टाकलेला आहे 3/4 टीस्पून मीठ। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो। अजून 2 मिनिटं हलवत टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, 1 ते 2 मिनिटातच टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत। गॅस बंद करून हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर ऍड करायचे आपल्याला भिजवलेले 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम। काजू बदाम भिजवून टाकले की त्याची पटकन पेस्ट होते, म्हणून अर्धा ते 1 तास काजू बदाम भिजून घ्यायचे। त्यानंतर मी टाकलेला आहे 1 इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या। आता हे मिश्रण आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, एकदम थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट मी करून घेतलेली आहे। मसाला आपला तयार आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा कप दही, त्यामध्ये ऍड करायची 1 टीस्पून लाल मिरची पावडर, गरम मसाला अर्धा छोटा चमचा आणि धना पावडर अर्धा छोटा चमचा। हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, दही आणि सगळे मसाले छान असे मिक्स झालेले आहेत। तर चला तर मग गॅसकडे जाऊयात। तर गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये बस 1 मोठा चमचा तेल टाकले आणि अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर ऍड करायची। लाल मिरची पावडर तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची, म्हणजे ग्रेव्हीचा रंग छान येतो। लाल मिरची पावडर फ्राय झाली की कांदा, टोमॅटो आणि काजू बदामचे जे मिश्रण आपण वाटून ठेवलं होतं ना, ते ऍड करायचे आणि बस लो टू मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं याला कुक करायचे। तर हे बघा, मसाल्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे आणि मसाला थोडासा ड्राय पण दिसायला लागलेला आहे। तर आता आपण यामध्ये ऍड करणार आहे दही आणि मसाले, म्हणजे दही मसाल्याचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं तेच। गॅसची फ्लेम बिलकुल लो करायची आणि अजून 2 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, 2च मिनिटात मसाला आपला छान परतला गेलेला आहे आणि याचा ब्राऊन रंग पण दिसायला लागलेला आहे। या मसाल्यातून तेल सेपरेट होत नाही, कारण आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे। जर जास्त तेल टाकलं तर या मसाल्यातून तेल पण सेपरेट व्हायला लागतं। तर मसाला आपला छान परतला गेलेला आहे, म्हणजे छान असा ब्राऊन रंग आल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे पाणी। तर 1 कप पेक्षा थोडंसं जास्त मी पाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही पातळ आवडत असेल तर थोडंसं अजून पाणी टाकलं तरी चालेल। तर मसाला आणि पाणी छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, किंवा टेस्ट करून थोडंसं मीठ टाकू शकता। त्यानंतर मी ऍड केलेलं आहे 200 ग्राम पनीर आणि 1 मुठ्ठी भरून बारीक कापलेली कोथिंबीर। परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा, हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवायची आणि 4 ते 5 मिनिटं हे कुक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। आपली पनीरची भाजी तयार आहे। खूप कमी तेलामध्ये पण किती छान बनलेली आहे। यावरती बघू शकता तुम्ही तेल किती सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही जशी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळते ना, अगदी तशीच झालेली आहे। अगदी 15च मिनिटात ही भाजी बनते। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।